हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 3, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, जो की आहे आपला क्लास 10 मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडचा थर्ड चॅप्टर. चला तर मग बघूया आपल्या थर्ड चॅप्टरचं एक्सरसाइज, त्याचे क्वेश्चन अँड आन्सर. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. बघा, आपला पहिला क्वेश्चन आहे, काय म्हणतंय, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता पहिला पॉईंट काय बघ इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. जसा हा पॉईंट आहे होतं त्याबद्दल आपल्या इकडे पॉईंट लिहायचे. ठीक आहे. रिप्रोडक्शन दॅट अकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल. रिप्रोडक्शन जेव्हा होतं कोणत्या सेलच्या हेल्पने होते? सोमॅटिक सेलच्या. इज कॉल्ड ॲज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आपल्या इथं पॉईंट आहे, रिप्रोडक्शन जे होतं कोणतं? आपल्याला गॅमेट फॉर्मेशन होतं. रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स ड्यू टू फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ते गॅमेटमुळे होतं आणि गॅमेटचं फर्टिलायझेशन झालं, आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला भेटतं. आता या साईडला सेकंड पॉईंट, मेल अँड फिमेल पॅरेंट आर नेसेसरी फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेल आणि फिमेल पॅरेंट महत्वाचे आहे कशामध्ये? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. तसं आपण असेक्शुअल मध्ये बघू. बघा काय म्हटले, फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली वन पॅरेंट इज नेसेसरी. यामध्ये फक्त एक आणि एकच पॅरेंट फक्त महत्वाचा असतो. त्यानंतर 3, दिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटोसिस ओनली. आणि ही रिप्रोडक्शन जे आहे कोणतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन, हे फक्त काय होतं? मायटोसिसने होतं. आपण बघू सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. हे बघ, दिस रिप्रोडक्शन अकर्स विथ द हेल्प ऑफ बोथ मायटोसिस आणि मिओसिस. हे दोन्ही प्रकारे पण होतं. कोणतं? मायटोसिस पण होतं आणि मिओसिसने पण होतं. फोर्थ नंबरचा पॉईंट आहे, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय द मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पेरेंट. आता यामध्ये म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जो प्राणी तयार होतो, जो ऑर्गॅनिझम तयार होतो, तो पॅरेंटपेक्षा थोडासा वेगळा असतो. आता यामध्ये बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघा इथं न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय द दिस मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ पॅरेंट्स. म्हणजे इथे डिफरंट असतो, पालकांपेक्षा मुलगा वगैरे असेल किंवा मुलगी वगैरे असेल. पण इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जसे पॅरेंट असतात ना कोणतं, तसंच एकदम आयडेंटिकल प्रोजनी वगैरे असतात. आता इथे बघा, पाचवं काय म्हटलंय, असेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं ना पूर्णपणे व्हेरियस मेथड त्याच्या कोणकोणत्या? बायनरी पिजन, दोन तयार होतात. मल्टिपल पिजन आहे, बडिंग आहे, फ्रॅगमेंटेशन आहे, रिजनरेशन आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, स्पोर फॉर्मेशन आहे. तसं आपण बघू सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अशा कोणत्या मेथड आहे का. आपला आन्सर आहे बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन 2 स्टेप. कोणकोणत्या? बघा, फर्स्ट फॉर्मेशन ऑफ हॅप्लोइड गॅमेट. पहिल्यांदा हॅप्लोइड गॅमेट तयार होतं बाय मिओसिस अँड देन फर्टिलायझेशन. पहिल्यांदा हॅप्लोइड गॅमेट तयार होतं, नंतर मिओसिस हॅप्लोइड गॅमेट तयार होतात आणि पूर्णपणे फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार होतो. आणि झायगोट नसं काय, त्याच्या कोणताही सब टाइप्स नाही. ठीक आहे, कोणता? सेक्शुअल रिप्रोडक्शन. फक्त काय म्हटले, हॅप्लोइड गॅमेट तयार होतात, त्यानंतर पूर्णपणे मिओसिसने हॅप्लोइड गॅमेट तयार होतात. हॅप्लोइड गॅमेट तयार झाले, पूर्णपणे झायगोट तयार होतो. झायगोट तयार झाले, पूर्णपणे ही रिप्रोडक्शन होत असते. तर आता बघितलं, याला एकच पॅरेंट गरजेचं आहे, इथे 2 पॅरेंट गरजेचे आहे. त्यानंतर आपण म्हटलं इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं पूर्णपणे सोमॅटिक सेलने होतं, इथं गॅमेटने होतं. इथं काय होतंय, एकच पॅरेंट गरजेचा असतो, इथं 2 पॅरेंट गरजेचे असतात. इथं मिओसिसने पण होतं, मायटोसिसने होतं, फक्त इथं मायटोसिसने होते. इथं जेनेटिकली आयडेंटिकल जे प्रोजीन ते बघायला भेटतात, इथं आपल्या जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजीन बघायला भेटत नाही. ते फक्त पालकांपेक्षा थोडेसे वेगळे बघायला भेटतात. इथं वेगवेगळे टाइप्स आहे, पण इथं एकच टाइप्स आहे. ठीक, सेक्शुअल रिप्रोडक्शन एकाच मेथडनी होत असतं. क्वेश्चन 2 आहे, काय म्हटले, फिलिंग इन द ब्लँक. आता इथे रिकाम्या जागा आपल्याला बघायचे. काय म्हटले ए मध्ये, इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन डायजेस्ट ऑर्गन. ह्युमनचे जे स्पर्म आहे ते कुठे तयार होतात? आपल्या सर्वांना आन्सर माहिती आहे, कोणतं? टेस्टिस. त्यानंतर बी आहे, इन ह्युमन्स डायजेस्ट क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. आता मला सांगा, ह्युमन फिमेलकडे 2 क्रोमोझोम असतात, एक्स आणि एक्स. त्यानंतर ह्युमन मेलकडे 2 क्रोमोझोम असतात, एक्स आणि वाय. त्यापैकी तुम्हाला म्हटले वाय क्रोमोझोम आहे तो साठी मेलनेस साठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे वाय क्रोमोझोम ज्याच्याकडे असतो तो कसा असतो? मेल असतो, पुरुष असतो. सी नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हटले, इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ ह्युमन डॅश डॅश ग्लँड इज सेम. म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये अशी कोणती ग्लँड आहे ती पूर्णपणे सेम आहे? तर आपला आन्सर आहे बल्बो युरिथ्रल ग्लँड जे आहेत. डी म्हटले तुम्हाला, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ऑकर्स इन. सांगा, इम्प्लांटेशन म्हणजे काय? एम्ब्रिओ कुठे तयार होतो, म्हणजे एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर कुठे प्लांट होतो असतो म्हटले? सर्वांमध्ये कोणता? युटेरस. त्यानंतर ई नंबरचा क्वेश्चन आहे, डायजेस्ट टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट. असं कोणतं रिप्रोडक्शन आहे ज्यामध्ये फ्युजन ऑफ गॅमेटची गरज पडत नाही? ठीक आहे, त्याचा आपला आन्सर आहे असेक्शुअल. एक नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, काय म्हटले, बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट.
बॉडी काय होते, ब्रेक होते वेगवेगळ्या फ्रॅगमेंटमध्ये. अँड इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लाईव्ह. त्यानंतर प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो लाईव्ह जो आहे ना न्यू इंडिव्हिज्युअल बनवतो. त्याला काय म्हणतो आपण, ते कोणत्या टाईपचं रिप्रोडक्शन आहे, तर ते आहे फ्रॅगमेंटेशन आणि असेक्शुअल टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. जी नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे रिकाम्या जागा वर्णामध्ये. पोलन ग्रेन्स आर फॉर्म बाय. पोलन ग्रेन फॉर्म कसे होतात, बाय डॅश डॅश डिव्हिजन इन द लोक्युल्स ऑफ अँथर. त्याला म्हणतो आपण मिओसिस डिव्हिजन किंवा मिओटिक डिव्हिजन. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे थर्ड नंबरचा. कंप्लीट द पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन इन ब्रॅकेट. आता हा जो पॅराग्राफ आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि त्याचे आन्सर पण आपल्याला दिलेले आहे, फक्त करेक्ट आन्सर आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे. ठीक आहे, बघू मग पहिला आपण. ग्रोथ ऑफ फॉलिकल प्रेझेंट इन द ओव्हरी ऑकर्स अंडर द इफेक्ट्स ऑफ डॅश डॅश. जेव्हा ग्रोथ होते फॉलिकलची, त्या फॉलिकलच्या आतमध्ये काय असतं, एक असतं, तेव्हा कोणतं हार्मोन काम करतं असं म्हणतो मला. आपलं हार्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा, दिस फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन. नंतर ऑप्शन काय असेल आपल्याच्यामध्ये, ते आहे ओरिन फॉलिकल अलॉंग विथ युसेट्स. याचं सेकंड आन्सर आहे. बघा, त्यानंतर रिजनरेट अंडर द इफेक्ट्स ऑफ इस्ट्रोजन अंडर द इफेक्ट ऑफ डॅश डॅश. मग आन्सर काय आपलं ल्युटिनायझिंग हार्मोन. बघा, फुल्ली ग्रोथ ऑफ फॉलिकल ब्रस्ट ओव्युलेशन ऑकर्स अँड डॅश डॅश इज फॉर्म. काय फॉर्म होतं, कॉर्पस ल्युटियम फॉर्म होतं. बघा, फ्रॉम द रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिकल इट सिक्रेट. कोणते हार्मोन मग, इस्ट्रोजन आणि कोणते प्रोजेस्टेरॉन. अंडर द इफेक्ट्स ऑफ दिस हार्मोन ग्लँड्स ऑफ डॅश डॅश आर ऍक्टिव्हेटेड अँड बिकम रेडी फॉर रिप्लेशन. कोणती ग्लँड आहे, एंडोमेट्रियम ऑर युटेरस तुम्हाला म्हटले, काय होतं, रेडी होतं इम्प्लांटेशनसाठी. ठीक आहे, गर्भ वाढवण्यासाठी. क्वेश्चन नंबर 4 आहे. काय म्हटलंय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट. थोडक्यात खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. क्वेश्चन फर्स्ट काय आहे, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेल आहे, यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं त्याचे टाइप्स तुम्हाला लिहायचे आहे. बघू बघा आपण आन्सर. आता याचे ज्या मेथड आहे त्या मेथड आपण खाली प्रमाणे बघू. बघा, फर्स्ट मेथड काय आपली, बायनरी फिजन. पहिले काय, द प्रोसेस इन विच द पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. आता यामध्ये काय होतं, बायनरी फिजन मध्ये बाय म्हणजे दोन, म्हणजे पॅरेंट सेल जे आहेत कोणतं, दोन डॉटर सेल मध्ये काय होते, डिवाइड होते, आणि त्याच काय होतं आपण बायनरी फिजन. बघा, इट टेक्स प्लेस आयदर द मायटोसिस ऑर द अमायटोसिस. आता ही जी प्रोसेस होते कशामुळे होते, मायटोसिस किंवा अमायटोसिस मुळे. बघा, वेन देर आर फेवरेबल कंडिशन. जेव्हा ती फेवरेबल कंडिशन असते त्यावेळेस अबंडंट फूड सप्लाय देन द ऑर्गॅनिझम अंडरगो बायनरी डिव्हिजन. बायनरी फिजन तुम्हाला म्हटले, म्हणजे त्यांना फेवरेबल कंडिशन म्हणजे काय असतं, जेव्हा त्यांना खायला व्यवस्थित अन्न वगैरे असतं, पाणी वगैरे असतं आणि एन्व्हायरमेंट चांगलं असतं, अशा वेळेस ते काय करतात, पूर्णपणे बायनरी फिजन करतात. बघा, प्रोकॅरियोटिक्स, प्रोटिस्ट अँड युकॅरियोटिक्स, कोणतं सेल ऑर्गॅनिज लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म बायनरी फिजन. आता प्रोकॅरियोटिक जे असतं पूर्णपणे ते कोणत्या, आपल्या सेल ऑर्गॅनिज, त्याच्यामध्ये कोणता मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट यांना डिवाइड करतात आणि काय आपण बायनरी फिजन होत असते. आता यामध्ये तुम्हाला अमिबा बायनरी फिजन कसं करतो हे दिलेलं आहे. आता पॅरेंट अमिबा आहे, कोणता पॅरेंट अमिबाचा जो पण न्यूक्लियस काही पार्ट वगैरे आहे, सिल्वरचा पार्ट जो आहे, तर हा पार्ट काय होतो, डबल होतो, आणि डबल होणार पूर्णपणे डुप्लिकेट झाला पूर्णपणे डॉटर तुम्हाला आम्ही बघायला भेटतात, आणि हे डॉटर आत्महत्या सेपरेट होतात. याला काय आपण अशा प्रकारे बायनरी फिजनने अमिबा तयार होतात. आता हे बायनरी फिजन कसलंही सिंपल बायनरी फिजन कोणामधलं, अमिबा मधलं. तुम्हाला इथं दोन काय बघत आहे, पॅरेंट डॉटर न्यूक्लिआय बघायला भेटत आहे किंवा सेल बघायला भेटत आहे. सेकंड आहे आपलं मल्टिपल फिजन. तर मल्टिपल फिजन म्हणजे काय, एकाच वेळेस कोणता अनेक ज्या सेल्स आहे ना त्या बॉडीमध्ये तयार करणं. आता अमिबाचं काय हे मल्टिपल फिजन आहे. बघा, अमिबा काय करतो, जेव्हा त्याला अनफेवरेबल कंडिशन असेल ना, कोणतं बॉडीच्या अवतीभोवती हे सिस्ट नावाचं आवरण तयार करतो, आणि हे सिस्ट नावाचं आवरण तयार केलं बॉडीच्या आतमध्ये न्यूक्लिअर सायटोप्लाझमिक डिव्हिजन तयार करतो, आणि त्या डिव्हिजन केल्यानंतर कोणत्या बॉडीच्या आतमध्येच भरपूर साऱ्या अमिबा तयार करतो. आणि हे अमिबा जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल ना तेव्हा बॉडीच्या बाहेर पडतात आणि कोणता इंडिव्हिज्युअल अमिबा काय करतो, वाढतो. हेच तुम्हाला म्हटले मल्टिपल फिजन. मग काय बघितलं आपण, दोनच फक्त अमिबा तयार होतात, पण यामध्ये तुम्हाला मल्टिपल अमिबा तयार होताना दिसतात. त्याच काय होतं आपण मल्टिपल फिजन आहे. बघा, आपण सेंटेन्स बघू. बघा, ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन वेन देर इज अ लॅक ऑफ फूड. जेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं, फूडची कमी वगैरे असतं, अन्न वगैरे भेटत नाही. बघा, मल्टिपल फिजन इज शोन बाय द अमिबा. तेव्हा तुम्हाला अमिबामध्ये मल्टिपल फिजन बघायला भेटतं. बघा, अमिबा फ्रॉम द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अँड बिकम इनसायक्लिक. आता ही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे तुम्हाला ते बघायला वाटते. इनसाइड द सिस्ट अमिबा अंडरगोज रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन. याच्या आतमध्ये तुम्हाला न्यूक्लिअर रिपीटेड डिव्हिजन बघायला भेटतात. दिस इज फॉलो बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन.
आता कशामुळे होते? सायटोप्लाझमिक डिव्हिजन होते. मेनी अमिब्युल तुम्हाला म्हटलंय आर फॉर्म विच रिमेन डॉर्मंट इनसाइड द सिस्ट. कोणता? वेन फेवरेबल कंडिशन रिअपिअर कोणता? दे कम आउट बाय द ब्रेकिंग द सिस्ट. जे मी तुम्हाला समजून सांगितलं, एक अमिबा आहे बॉडीच्या अवतीभोवती सिस्ट नावाचा आवर्त तयार करतो, न्यूक्लियर सायटोप्लाझमिक डिव्हिजन ठरवतात आणि जेव्हा पण त्यांना फेवरेबल कंडिशन तेव्हा कोणता? हा सिस्ट नावाचा जो लेयर आहे तो ब्रेक करून ते बाहेर येत असतात. नेक्स्ट आहे आपलं बडिंग इन ईस्ट. आपण त्या डायग्राम मध्ये बघू पहिल्यांदा. आता बघा ही बडी ही ईस्ट आहे. आता ईस्ट जी सेल असते ना ही कोणती असते? पॅरेंट सेल. पॅरेंट सेल ना एक बल्जेस नावाचा प्रकार होतो, म्हणजे काय बड यायला सुरुवात होते आणि पॅरेंट बॉडी मध्ये जेवढं पण कंटेंट आहे ना न्यूक्लिअर कंटेंट जे आहे ते डबल होतं आणि डबल झालं पूर्णपणे हा बड काय होतो? बॉडी लागतो आणि या बॉडला परत अजून एक बड नवीन बड जे आहेत डॉटरीज जे आहेत ते पूर्णपणे डॉटरीज बनत चालतात आणि जेव्हा पूर्णपणे हा इथून ब्रेक होईल ना 1 2 3 आता हे 3 बड बाहेर पडले, परत हा बड काय होतो? नवीन इंडिव्हिज्युअल जी ईस्ट सेल आहे ती बनवत चालतो. हेच तुम्हाला दिलेलं आहे. बघू आपण. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस दॅट परफॉर्म बडिंग. आता ईस्ट कशी युनिसेल्युलर आहे, त्याला एकच सेल आहे, ती कशी करते? परफॉर्म करते, बडिंग मेथडने वाढते. द पॅरेंट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय. पॅरेंट सेल काय करते? डॉटर न्यूक्लिया तयार करते. किती पण? 2 म्हटले. बाय द कशाने? मायटोटिक डिव्हिजन. बघा. दिस रिझल्ट इन द स्मॉल बल्जिंग बड ऑन द सरफेस ऑफ द पॅरेंट सेल. आता हे बल्जेस कुठं? पॅरेंट सेल वरती आलाय. वन डॉटर न्यूक्लियस एंटर इन द बड. वन डॉटर न्यूक्लियस का तो बड मध्ये एंटर करतो या बल्जेस मध्ये. It then grows and upon becoming big it separate from the parent cell to have independent life as a new cell. नवीन बल्जेस वाढतं, न्यूक्लिअर कंटेंट डबल होतं, न्यू बड फॉर्म होतं आणि न्यू बड फॉर्म झालं पूर्णपणे काय? नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून ऍक्टिव्हेट करतात जेव्हा पॅरेंट बॉडीपासून ते डिटॅच होत असतात तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे सेकंड. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. आता ही कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायची. कोणती? IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. आता बघा याचा लॉंग फॉर्म मी सांगितला इन विट्रो फर्टिलायझेशन. बघू आपण स्टेप बाय स्टेप. सेकंड पॉइंट आहे बघा. दिस इज अ टेक्निक्स इन द मॉडर्न मेडिकल फील्ड वेअर चाइल्डलेस कपल कॅन बी ब्लेस्ड बाय देअर ओन चाइल्ड. म्हणजे ज्यांना मुलं वगैरे होत नाही कोणतं अशांसाठी ही इन विट्रो फर्टिलायझेशन मेथड जी आहे ना ती उपयोगाची आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय होतं बघा, जे चाइल्डलेस कपल आहेत ना कोणता त्यांचा प्रॉब्लेम आहे कोणता? लेस स्पर्म काउंट असेल म्हणजे पुरुषांमध्ये, त्यानंतर ओव्हिडंटचा काही प्रॉब्लेम असेल महिलांमध्ये, तर तो प्रॉब्लेम या मेथडने सॉल्व्ह केला जातोय. त्यानंतर बघा यामध्ये काय होतं, आपण जेव्हा इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक्स इज डन बाय रिमूव्हिंग oocytes फ्रॉम द मदर अँड द आर्टिफिशियली फर्टिलाइज द स्पर्म कलेक्टेड बाय द फादर. म्हणजे थोडक्यात यामध्ये आपण आईचे पूर्णपणे जे एग्स आहे आणि वडिलांचे पूर्णपणे स्पर्म जे आहे ते पूर्णपणे एकत्र करून बाहेर कशामध्ये? टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतो आणि त्यालाच काय म्हटलं आपण? टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटले बघा. त्यानंतर आपण एम्ब्रिओ फॉर्म करतो. एम्ब्रिओ फॉर्म झाला पूर्णपणे इम्प्लांट कुठे करतो? आईच्या युट्रस मध्ये इम्प्लांट करतो किंवा जी दुसरी आई असेल म्हणजे समजा दोघांमध्ये जर प्रॉब्लेम असेल कोणता आई आणि वडिलांमध्ये तर आपण दुसऱ्या कोणतरी एका स्त्रीच्या शरीरामध्ये त्याला वाढवतो. सुरोगेट मदर असं म्हणत असतो. ठीक आहे. ऍट अप्रोप्रिएट टाइम त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये आपण त्याला वाढवतो कोणता? एक विशिष्ट वेळेमध्ये. सी नंबरचा क्वेश्चन आहे काय म्हटलंय? विच प्रिकॉशन विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला म्हटलंय. आता बघा हेल्थ म्हणजे काय असते? जो माणूस किंवा जो व्यक्ती फिजिकली मेंटली सोशली स्ट्रॉंग असतो ना त्याला आपण हेल्थ असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला एक्झाम्पल कोणतं? मेन्स्ट्रुअल सायकल्स. मेन्स्ट्रुअल सायकल वेळेस काय होतं? ब्लिडिंग वगैरे होत असते, रक्त वगैरे वाहत शरीरामध्ये म्हणजे महिलांमध्ये. त्यामुळे आपण ते प्रायव्हेट ऑर्गन जे आहेत त्यांना प्रॉपरली क्लीन करून म्हणजे स्वच्छ ठेवून त्यानंतर ही प्रॉब्लेम वगैरे होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. इथे काय म्हटलं बघा, इट इज इसेन्शियल टू मेंटेन क्लीनलेस ऑर जेनेटर्स ऑफ बोथ मेल्स अँड फिमेल. आता हे असं नाही फक्त मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस महिलांनी काळजी घेतली पाहिजे. आता महिला तर मेन्स्ट्रुअल वेळेस काळजी घेणारच आहे, पण पुरुषांनी सुद्धा कोणता त्यांची जेनेटर्स जे आहेत प्रायव्हेट ऑर्गन जे आहेत कोणतं त्यांची काळजी घेतली पाहिजे. बघा त्यामुळे कोणतं या काळामध्ये अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे कोणतं? अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट जो आहे म्हणजे या टायमिंग मध्ये कोणता? मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये सेक्स करणं टाळलं पाहिजे असं म्हटलंय. ठीक आहे. बी नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल? डिस्क्राईब इट इन ब्रीफ. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय त्याला डिस्क्राईब करा असं म्हटलंय. बघा मग मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय माहितीये का? महिलांच्या शरीरामध्ये ना प्रत्येक 28 ते 30 दिवसाला एक मासिक पाळी होत असते. त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल आणि ते केव्हा सुरू होते? प्युबर्टी मध्ये सुरू होत असते. ठीक आहे. स्त्रियांच्या शरीरामध्ये. त्यानंतर इथे काय म्हटलंय? याला आहे ना 4 हार्मोन
कंट्रोल करत असतात. कोणकोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. म्हणजे मासिक पाळी रन होण्यामध्ये या 4 हार्मोनचा हात असतो असं तुम्हाला म्हटलं आहे. पुढे काय म्हटलं बघा, जेव्हा मासिक पाळी सुरू होते ना तेव्हा पूर्णपणे इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन वगैरे आहे, हे हार्मोन पूर्णपणे सेट होऊन त्या फॉलिकलला काय करतात? मॅच्युअर करत असतात असं तुम्हाला म्हटलेलं आहे. 14 पॉईंट काय म्हणा आपल्याकडे, जेव्हा हा इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे सिक्रेट होतात तेव्हा का तो एंडोमेट्रियमची वाढ होते. बघा, एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप और रिजनरेट अंडर द इफेक्ट्स ऑफ इस्ट्रोजन. म्हणजे हे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे एंडोमेट्रियम म्हणजे काय रे, शरीराच्या आतील जो भाग आहे, कोणत्या स्त्रीच्या शरीराच्या आतील जो भाग आहे त्याला आपण गर्भपेशीचा भाग म्हणतो. तो गर्भपेशीचा भाग पूर्णपणे तयार केला जातो कशासाठी? इम्प्लांटेशनसाठी, म्हणजे बाळाच्या वाढीसाठी. पुढे बघा, इथे काय म्हटले, मीन वाईल द डेव्हलपिंग फॉलिक्युल कम्प्लीट्स इन डेव्हलपमेंट. आता 2 कामं असतात त्याला पहिल्यांदा. कोणते? एक पण मॅच्युअर करायचा असतो आणि पूर्णपणे एंडोमेट्रियम जो आहे तो एंडोमेट्रियम तयार सुद्धा करायचा असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपिंग फॉलिकलची वाढ सुरू असते ना त्याच टायमिंगला पूर्णपणे एंडोमेट्रियम सुद्धा काय होतो? पूर्णपणे त्याची वाढ जी आहे, त्याची पट्टे जे आहेत आतमधल्या भागाची, जिथं बाळाचे इम्प्लांटेशन आहे असा भाग पूर्णपणे तयार केला जातो. पुढे काय म्हटलं मग, इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. जो फॉलिकल तयार झाला कोणता? ल्युटिनायझिंग हार्मोनच्या प्रेसमध्ये काय होतो? ब्रस्ट असतो. आणि कोणता ब्रशमध्ये काय तुटतो आणि तुटल्यानंतर कोणता? एक जो आहे, जो ओसाइट्स आहे तो रिलीज होतो आणि त्याच काय होतं आपण? ओव्हुलेशन. त्यानंतर रिमेनिंग टिश्यूज आर कोणता? ब्रस्ट फॉलिकल फ्रॉम द कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता पहिल्यांदा हा ओव्हुलेशन झालं कोणतं? ल्युटिनायझिंग हार्मोनच्या प्रेसमुळे. तो काय होतो? कॉर्पस ल्युटियम मध्ये तयार होतो आणि कॉर्पस ल्युटियम काय पूर्णपणे प्रोजेस्टेरॉन नावाचे जे हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन हे सिक्रेट करतो. त्यानंतर इथे काय म्हणतो बघा, इंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सेक्रेशन. आता इंडोमेट्रियल ग्लँड पण काय करतात? त्यांचं सिक्रेशन तयार करतात, सिक्रेट करतात. ठीक आहे. इफेक्ट्स ऑफ प्रोजेस्टेरॉन सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. तुम्हाला म्हटलं होतं 2 कामं कोणतं असतात? एंडोमेट्रियमला तयार करायचं आणि दुसरं काम म्हणजे कोणतं असं? पूर्णपणे फॉलिकलचं डेव्हलपमेंट करायची, त्यामधून ओसाइट्स बाहेर काढायचं. ही 2 कामं सायमल्टेनियसली सुरू असतात. त्यामध्ये मग तुम्हाला हार्मोनचे नाव दिले, इस्ट्रोजन आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. ठीक आहे. त्यानंतर 9th नंबरचा पॉईंट आपल्याकडे काय म्हटलंय, इफ ओसाइट्स आर नॉट फर्टिलाइज. जेव्हा एक जो बाहेर पडतो ना फॉलिकलमधून, जर तो फर्टिलाइज झाला नाही किती? 24 तासामध्ये, तर कॉर्पस ल्युटियम काय करतो? पूर्णपणे इनॅक्टिव्ह होतो आणि कॉर्पस अल्बिकसमध्ये काय होतो? ट्रान्सफॉर्म होतो आणि पूर्णपणे जे झालेला आहे भाग, एंडोमेट्रियमचा भाग आहे, हा जो एक फर्टिलाइज झालेला भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. आता जेव्हा बाळाचं इम्प्लांटेशन होत नाही ना तेव्हा तो एंडोमेट्रियम जो तयार झालेला भाग आहे ना तो पण शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो. बघा काय म्हटलं मग, डिजनरेट इन अब्सेन्स ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर टिश्यू ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम. जे टिश्यू असतात कोणतं? डिजनरेट होतात एंडोमेट्रियम मधले आणि अनफर्टिलाइज ओव्हम आर डिस्कार्डेड. म्हणजे त्यामध्ये भागमध्ये राहिलेले टिश्यू आहे, त्यानंतर एग आहे आणि तो पण पूर्ण गर्भशय जो भाग आहे कोणता? जो तयार झालेला नवीन तो कोणता? डिस्कार्ड केला जातो, कोणत्या? शरीराच्या बाहेर टाकला जातो उडून वजन थ्रू. ठीक आहे. आणि तेव्हा काय होते? जास्तीत जास्त ब्लिडिंग होते, रक्तप्रवाह शरीराच्या बाहेर पडतो महिलांच्या शरीरामधून. ठीक आहे. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली 5 days. दिस इज कॉल्ड एज अ मेन्स्ट्रुएशन. आता ही ब्लिडिंग जी आहे रक्तप्रवाह जो आहे शरीराच्या बाहेर पडतो आणि यालाच म्हणतो आपण मेन्स्ट्रुएशन असं म्हणतो, मासिक पाळी असं म्हणत असतो. आता बघा तुम्हाला इथं एक डायग्राम दिली मी, कोणता? मेन्स्ट्रुअल सायकलची. आता बघा इथे पहिली जी डायग्राम आहे 1, 2, 3, 4 या भागामध्ये किंवा 1, 2, 3, 4, 5 या 5 दिवसामध्ये ब्लिडिंग होते आणि ब्लिडिंग झाल्यानंतर पूर्णपणे हे जे शरीरातलं आवरण जे आहे पूर्णपणे स्त्रीच्या ते बाहेर पडतं आणि परत इस्ट्रोजनचा रोल येतो, त्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा रोल येतो, ल्युटिनायझिंग हार्मोनचा रोल येतो आणि हार्मोनचा रोल आला परत हे काय आता गर्भपेशीचा आतला जो भाग आहे तो तयार करत असतो. तो तयार झाला परत ओव्हुलेशन पिरियड येतो, त्यानंतर हा एक जो आहे तो मॅच्युअर होतो, मॅच्युअर झाला या फॉलिकल तो एक बाहेर पडतो आणि बाहेर पडला पूर्णपणे परत पिरियड ऑफ सिक्रेशन ग्लँड ऑफ एंडोमेट्रियम, परत काय होतं? कॉर्पस ल्युटियम तयार होतं आणि कॉर्पस ल्युटियम तयार झालं पूर्णपणे तो काय परत 24 आवर वेट करतो आणि तेव्हा जर त्याला पूर्णपणे एक शुक्राणू जर भेटले नाही, स्पर्म जर भेटले नाही, परत हे डिजनरेट होतं आणि परत ही मासिक पाळी अशी रन होत असते. म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये महिनाभरामध्ये कोणता? एक जी मासिक पाळी तुम्हाला म्हटलंय एक जो आहे तो बाहेर पडत असतो आणि हे जेव्हा मुली 5वी-6वीला असतात ना कोणता तेव्हा पण सुरू होते किंवा अगोदर पण काही याच्यामध्ये होते, काही मुलीमध्ये लेट सुद्धा ही मासिक पाळी होत असते. ठीक आहे. हेच तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय. परत एकदा सांगतो,
हे 1 ते 5 दिवस आहे. या 5 दिवसामध्ये जो तयार झालेला भाग जो आहे, जे अंड तयार झालेलं आहे, कोणत्या शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. आता परत इथून सुरुवात होतं जेव्हा अंड बाहेर टाकून दिले, परत कोणते 5, 6, 7, 7, 13 दिवसापर्यंत हा परत एंडोमेट्रियम जे आहे तयार होतं. त्याचं नवीन नवीन जे आतमधले आवरण जे आहे तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर फॉलिकलची ग्रोथ सुरू असते. फॉलिकल मधून पूर्णपणे एक बाहेर पडतं. त्यानंतर ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन मध्ये काही एक बाहेर पडणे. परत हा ओव्हल झाल्यानंतर पूर्णपणे कॉर्पस ल्युटियम मध्ये तयार होतो. आणि कॉर्पस ल्युटियम मध्ये तयार झाला ते वेट करतो 24 आवर. नाही झालं तर पूर्णपणे शरीराच्या बाहेर टाकून जातं. आणि याच्याबरोबर भरपूर सारा रक्तस्राव पण होतो. जी तयार झालेलं एंडोमेट्रियम आहे ती आणि पुन्हा एक शरीराच्या बाहेर टाकून परत ही सायकल अशी रन होत असते. ठीक आहे. 28 to 30 डेज तुम्हाला म्हटलंय, 28 ते 30 दिवस ही पूर्णपणे रन होत असते. 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे काय म्हटलं इथं, इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये न्यू बॉर्न शो सिमिलॅरिटीज अबाउट द कॅरेक्टर्स. जर नवीन पोरग जन्माला येते, मुलगा किंवा मुलगी त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटीज बघायला भेटतात. आता एक्सप्लेन दिस स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल. आता ही जी स्टेटमेंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे नवीन मुलगा किंवा मुलगी जन्माला येते ती पालकांसाठी दिसते. यावर तुम्हाला काय वाटतं असं तुम्हाला विचारलंय. बघू मग आपला आन्सर किती काय वाटतं. पहिला पॉईंट, टू पॅरेंट दॅट इज मेल अँड फिमेल आर इन्व्हॉल्ड इन सेक्शुअल टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल पॅरेंट दोन्ही पण सहभागी होतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स ऑकर्स. आता या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन होते कोणाचं, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स. थर्ड पॉइंट आहे आपल्याकडे, ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅव द रिकंबाईन जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट. त्यामुळे नवीन जे मुलगा जन्माला येतात, नवीन जी पोरची जन्माला येणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच मेलचे आणि फिमेलचे म्हणजे आईचे आणि वडिलांचे दोघांचे पण गुण येणार आहे, दोघांचे पण कॅरेक्टर येणार आहे. त्यामुळे काय म्हटले, हेन्स दिस द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलरिटी विथ द पॅरेंट फॉर सम कॅरेक्टर अँड ऑल्सो हॅज द कॅरेक्टर डिफरंट फ्रॉम द बोथ पॅरेंट. म्हणजे पालकांसारखे कॅरेक्टर पण येतील काही आणि पालकांपेक्षा वेळेस सुद्धा कॅरेक्टरच्या मध्ये येतील काही असं म्हटले. म्हणजे थोडक्यात जे पूर्णपणे प्रोजेनी सेक्शुअल रिप्रोडक्शन जन्माला येते त्याच्यामध्ये आई आणि वडिलांचे दोघांचे जे कॅरेक्टर्स असतात, कारण का त्या दोघांचे जीन मिळून दोघांचे गॅमेट मिळून पूर्णपणे मुलगा जन्माला आपला असतो. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे 6 नंबरचा, स्केच अँड लेबल डायग्राम. म्हणजे स्केच मध्ये डायग्राम काढा आणि डायग्रामला नाव द्या. त्यामध्ये पहिली कोणती आहे, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता तुमच्या पुढे आहे ही डायग्राम, कोणतं, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला कमीत कमी डायग्राम व्यवस्थित काढायची. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन असतो स्केच अँड लेबल डायग्राम, कोणतं, फिगर विथ राईट इंडिकेट फुल मार्क्स म्हटले. जर तुम्ही फिगर व्यवस्थित काढले असेल तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. भले तुम्ही 6 म्हणजे तुम्ही 4 नाव द्या किंवा 3 नाव द्या तरी पण तुम्हाला फुल मार्क्स भेटतील जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढली असेल तर. त्यामुळे फर्स्ट मेन मेन लेबल कोणते, पेनिस एक मेन लेबल आहे, टेस्टिस मेन लेबल आहे आणि पूर्णपणे युरिनल बॅटर हे तिसरं मेन लेबल आहे. त्यानंतर कोणतं, वास रेफरन्स हे एक मेन लेबल आहे. आणि जर तुम्हाला या ग्लँडचे नाव आठवले असेल तर ग्लँडचे नाव सुद्धा आठवून ते नाव देऊ शकतो. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघू आपण. त्यानंतर बी तुम्हाला म्हटलंय ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याची पण स्केच अँड लेबल आहे. आता तुमच्या पुढे आहे कोणती, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता याला मिळून एकूण 4च नाव आहे, कोणतं, वजायना असेल, युट्रस असेल, ओव्हरी असेल आणि ओव्हिडक्ट असेल. ओव्हरी मधून काय तो एक बाहेर पडतो तुम्हाला म्हटलं, युट्रस मध्ये बाळाचं इम्प्लांटेशन होते, ओव्हिडक्ट मध्ये हा जो जायगोट जाऊन कोणता युट्रस मध्ये येत असतो आणि वजामध्ये स्पर्म वगैरे एंटर होत असतात. एवढी सिंपल सिंपल डायग्राम. सी नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्हाला म्हटले फ्लावर विथ इट्स सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तुम्हाला फुल आणि कोणत्या फुलाचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत ते काढायचे. बघा, हे आहे फुल आता आणि फुलाचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग फुलामध्ये काय काय असतं, पहिल्यांदा पेडिसिल आहे, त्यानंतर कॅलिक्स म्हणजे तुम्हाला करोला आहे, कॅलिक्स ग्रीन कलरचा पार्ट आहे, करोला जो आहे पूर्णपणे ब्युटिफुल पार्ट आहे, तो कलर असतो. ठीक आहे. त्यानंतर स्टिग्मा स्टाईल ओरी हा गायनोशियमचा पार्ट आहे, ज्याला आपण फिमेल फ्लावर म्हणतो. आणि अँथर आणि फिलामेंट जे आहेत कोणता, अँड्रोशियम आहे, ज्याला आपण मेल फ्लावर म्हणतो. असे सिंपल सिंपल नाव द्यायची आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मेन्स्ट्रल सायकल. आता मेन्स्ट्रल सायकल तुम्हाला डायग्राम काढायचे. आता ही आहे पूर्णपणे मेन्स्ट्रल सायकलची डायग्राम. डायग्राम सिंपल आहे पूर्णपणे. हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड दाखवायचे तुम्हाला. त्यानंतर हे स्टेजेस दाखवायच्या कोणत्या, ओव्हल जे आहेत पूर्णपणे आपले जे फॉलिकल जे आहेत फॉलिकलचे डायग्राम वगैरे दाखवायचे.
ठीक आहे. त्यानंतर पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन वगैरे. शक्यतो तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलचे डायग्राम काढायला येत नाही. 10वी पर्यंत एवढी अवघड डायग्राम तुम्हाला कधीही विचारली गेलेली नाही, विचारणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय म्हटलंय? गिव्ह द नेम्स. तुम्हाला नावं द्यायची. बघा. ए नंबरचा क्वेश्चन काय म्हटलं? हार्मोन्स रिलेटेड विथ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तुम्हाला सांगा असे कोणते हार्मोन आहे जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काम करतात? तर आपल्याला आन्सर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि FSH. त्यानंतर टेस्टोस्टेरोन आहे आणि त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन आहे. 3 हार्मोन आहेत. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि टेस्टोस्टेरोन. बी नंबरचं क्वेश्चन काय म्हटले? हार्मोन सिक्रेटेड बाय द ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता हे आपण मेलचे बघितलं तर फिमेलचे बघायचे. असे कोणते हार्मोन आहे, कोणतं ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सिक्रेट करणार आहे? त्यामध्ये पहिलं कोणतं आहे? प्रोजेस्टेरॉन आहे आणि दुसरं एस्ट्रोजन आहे. सी नंबरचा क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ ट्विन्स. आपल्याकडे 2 आहेत. कोणते? मोनोझायगोट ट्विन्स आहे आणि डायझायगोट ट्विन्स हे 2 प्रकार आहेत. डी क्वेश्चन आहे एनी टू सेक्शुअल डिसीज. त्यामध्ये पहिलं आहे गोनोरिया आणि दुसरं आहे सायफिलिस. या काय सेक्शुअल डिसीज आहे. ई नंबरचा क्वेश्चन तुम्हाला म्हटलं मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंगचे मेथड कोणते असू शकतात? म्हणजे थोडक्यात पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी कोणत्या मेथड असू शकतात ते आपल्याला विचारले. त्यामध्ये पहिली आहे टेम्पररी मेथड आहे. कशाचा? आपण कंडोमचा वापर करू शकतो, ओरल कॉन्टॅक्ट जे पिल्स आहे त्याचा वापर करू शकतो आणि कॉपर टी याचा वापर करू शकतो. त्यानंतर परमनंट कोणकोणते आहे? आपण सर्जिकल मेथड आहे. त्याला थोडक्यात आपण काय होतो ऑपरेशन करायचं. बघा वॅसेक्टॉमी इन मेल्स आणि होतं ट्युबेरेक्टॉमी इन फिमेल्स तुम्हाला म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा 8 नंबरचा. जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ कपल. म्हणजे बाळाचं जे लिंग आहे पूर्णपणे म्हणजे मुलगा होणार किंवा मुलगी होणार आहे हे मेल पार्टनर डिपेंड असतं. कोणतं? एक्सप्लेन विथ रिझन वेदर दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. काय म्हणतो मला मुलगा किंवा मुलगी होणे हे संपूर्णतः मेल पार्टनर डिपेंड असतं कपल मधल्या, म्हणजे थोडक्यात वडिलांवर डिपेंड असतं. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकी हे आपल्याला काय करायचे? प्रूव्ह करायचे. तर हे स्टेटमेंट आहे ट्रू. मग आपण करू आता हे प्रूव्ह करायचं. बरं पहिले काय म्हटलं मग बघा ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कंट्रीब्युट्स आयदर एक्स ऑर वाय क्रोमोझोम. जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं ना, झायगोट फॉर्मेशन होण्याच्या अगोदर जेव्हा आपण म्हणतो मेल गॅमेट्स तयार होतात तेव्हा मेल गॅमेट्स तयार होताना मेल जो आहे पूर्णपणे एक्स किंवा वाय क्रोमोझोम जे आहेत ना यापैकी कोणता तरी एक्स क्रोमोझोम काय करतो? कॉन्ट्रीब्युट करतो. ठीक आहे त्याने बट फिमेल ट्रान्सफर ओनली एक्स क्रोमोझोम. आता मेलकडे चॉईस आहे किती? एक्स आणि वाय 2 क्रोमोझोम असतात. तसं फिमेलकडे कोणती फक्त एक्स क्रोमोझोम आहे फक्त टू द नेक्स्ट जनरेशन. आता पुढच्या जनरेशन मध्ये पास करता असतात. त्यामुळे ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन इन द एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम द मेल द चाइल्ड विल बी गर्ल. जेव्हा एक्स क्रोमोझोम हा वडिलांकडून येतो त्यानंतर आईकडून पण एक्स क्रोमोझोम येतो, दोघांचं काय होणार बरोबर गर्ल्स फॉर्म होते म्हणजे मुलगी जन्माला येते. आणि वडिलांकडून जर वाय क्रोमोझोम आला आणि आईकडून फक्त एक्स येणार असतो कोणता? मुलगा येणार असतो, मुलगा जन्माला येत असतो. त्यामुळे हे पूर्ण कोणावर डिपेंड आहे? वडिलांवर डिपेंड आहे. थोडक्यात काय म्हटलंय वडिलांकडे 2 क्रोमोझोम असतात डिफरंट, कोणते? एक्स आणि वाय. आईकडे कोणता असतो? फक्त एक्स क्रोमोझोम असतो. त्यामुळे पूर्णतः चाइल्ड मुलगा होणार किंवा मुलगी होणार कोणावर डिपेंड असतं? पालकांवरती. कारण का वडिलांकडून जर एक्स क्रोमोझोम आला आईकडे एक्स क्रोमोझोम आहे काय होईल? एक्स एक्स म्हणजे मुलगी होते आणि वडिलांकडून वाय क्रोमोझोम आला आईकडून एक्स आला काय होतं? एक्स वाय म्हणजे मुलगा होतो. त्यामुळे हे संपूर्णतः वडिलांवरती डिपेंड आहे, मेल पार्टवर डिपेंड आहे. ठीक आहे. चौथा पॉईंट काय म्हणतो आपला दस द जेंडर ऑफ चाइल्ड डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ द कपल. म्हणजे काय थोडक्यात आपण मेल पार्टनर डिपेंड असतं हे बघितलं. त्यानंतर सो द अबोव स्टेटमेंट इज ट्रू. मी तुम्हाला पहिले पण म्हणतो हे स्टेटमेंट काय ट्रू आहे. आता इथं आपली एक डायग्राम आहे बघा. स्पर्म जे असतात पूर्णपणे मेल गॅमेट असतात आणि ओसाइट जे असतात पूर्णपणे फिमेल गॅमेट्स असतात. मग आपण बघितलं 22 क्रोमोझोम हे वडिलांकडे पण असतात, 22 क्रोमोझोम आईकडे पण असतात. पण हे कोणते? ऑटोसोम्स आहे आणि हे कोणते 2 सेक्स क्रोमोझोम आहे. वडिलांकडे एक्स आणि वाय 2 क्रोमोझोम असतात, आईकडे फक्त एक्स क्रोमोझोम असतो. म्हणजे तिच्याकडे पण 2 असतात आईकडे, पण फक्त आई फक्त एक्सच क्रोमोझोम कॉन्ट्रीब्युट करते. त्यामुळे वडिलांकडून एक्स क्रोमोझोम आला आईकडून एक्स क्रोमोझोम आला काय होतील? एक्स एक्स म्हणजे काय? मुलगी होते. वडिलांकडून जर वाय क्रोमोझोम आला आईकडून एक्स क्रोमोझोम आला काय होते? मुलगा असतो. त्यामुळे हे पूर्णतः वडिलांवर डिपेंड आहे, मेल पार्टनरवर डिपेंड आहे की मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला म्हटलंय 9 नंबरचं क्वेश्चन एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. प्लांट मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघू मग आपण त्याचा आन्सर इथे बघा.
आता प्लांटचं रिप्रोडक्शन कशावरती होतं? प्लांटचे काही पार्ट्स आहे जसं का रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहे, बड आहे, हे काय करतात? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करत असतात. मग आता आपण मुळांचा, त्याच्या खोडांचा, त्याच्या पानांचा किंवा त्या बडचा वापर करून काय होतो? नवीन झाड तयार करत असतो. जसं की आपण जर बघितलं, आपण गुलाब लावतो, मोगरा लावतो, कोणतं यांचं काय करतो? आपण स्टेम कापून घेतो, म्हणजे खोड कापतो आणि खोड कापलं आपण त्या काड्या लावतोय आणि काड्या लावल्यावर परत काय वाटलं आपलं जास्वंद झाड असेल, मोगरा झाड वगैरे असेल, आपली ही झाडं बघायला भेटतात. पुढे काय म्हटलं मग बघा, एक तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल दिले कशाचे. मग आपल्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल आहे, रूट पासून कोण फॉर्म होतं, स्टेम पासून कोण फॉर्म होतं, लीफ पासून कोण फॉर्म होतं आणि बड पासून कोण फॉर्म होतं. आता त्यामध्ये पहिलं झाड आहे कोणतं? ब्रायोफायलम. आता या ब्रायोफायलमच्या पानावरती बड येतात आणि ते बड काय होतात? पूर्णपणे इंडिव्हिज्युअल वाढी लागतात. त्यानंतर तिसरा पार्ट आहे कोणता? तर शुगर कॅनचा आणि कोणता? ग्रासेसचा. आता यांचे जर आपण पूर्णपणे स्टेम जर कापून लावले म्हणजे त्यांचे जे खोड आहे तर ते काय का पूर्णपणे नवीन झाड तयार करत असतात. थोडक्यात आपण या स्लाइड मध्ये काय बघितलं, जेव्हा आपण झाडांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघतो ना, झाडांचे काही पार्ट असतात कोणकोणते, जसं की मूळ आहे, त्यानंतर त्यांचं खोड आहे, त्यांचं पान आहे, त्यांचे बड आहे. या बड पासून, त्या लीफ पासून, त्या स्टेम पासून, त्या रूट पासून कोणतं नवीन झाड तयार होत असतं. आणि त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल कोणतं? आपलं ब्रायोफायलम आहे. याला काय म्हणतात आपण मराठीमध्ये पानफुटी म्हणतो. पानफुटीचं आपण पान जरी लावलं तरी पण काय नवीन झाड तयार होत असतं. आणि आपण शुगर कॅनचं बघतो म्हणजे ऊस जो आहे, ऊस ऊस आणि ग्रास जे आहे यांचं आपण जर खोड जरी कापलं पूर्णपणे ते खोड नवीन वाढी लागतं असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आता बघा पाठीमागचे जे स्लाइड मी तुम्हाला समजून सांगितलं तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. बायो ब्रायोफायलमच्या पानावरती बड असतात. काय असतात? बड असतात. आणि हे बड पूर्णपणे आपण जरी पान लावलं ही बड नंतर वाढी लागतात, परत नवीन झाड तयार होतं. तसं पोटॅटो आहे. पोटॅटोच्या आतमध्ये काय असतं? पूर्णपणे आपल्याकडं याच्यावरती डोळे असतात. याला काय म्हणतो आपण आय असं म्हणतो, डोळे असं म्हणतो. आणि ते डोळे बघून जर आपण तो बटाटा कापून लावला काय होतो? नवीन बटाट्याचं झाड तयार होतं. तर स्वीट पोटॅटो पण तसंच आहे. आपण जर स्वीट पोटॅटो पूर्णपणे बघितलं त्याचे जे खोड वगैरे असतं कोणतं? खोड आपण काही वेळेस कापून लावतो. आता ही स्वीट पोटॅटो मध्ये आपल्याला काय आहे, जर डायरेक्ट आपण मुळी जरी लावली तरी पण ते नवीन वाढायला लागतंय. ठीक आहे. आता याची भरपूर आहे. आजकाल आपण बटाटा पानापासून सुद्धा वाढवतो. आजकाल आपण बटाटा पूर्णपणे त्याच्या खोडापासून सुद्धा वाढवतो आणि त्या मुळापासून सुद्धा वाढवतो. पण आपल्या बुक्स मध्ये जे दिलेलं आहे तेच आपण फॉलो करायचं. बघा आता त्यामध्ये चौथा पॉईंट आहे आपला. काय म्हटले? प्लांट लाईक कॅरट अँड रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. आता कॅरेट म्हणजे कोणतं? गाजर आहे तुम्हाला म्हटलंय, मुळा आहे. आता यांचं कसं होतं व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन त्यांच्या रूट नुसार होतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला म्हटलं प्लॅन्ट्स लाईक स्पायरोगायरा म्हणजे त्याला आपण शैवाल असं म्हणतो, शेवाळ असं म्हणतो. ते शेवाळ काय करतं? पूर्णपणे फ्रॅगमेंटेशन करून जेवढे शेवाळाचे जास्त तुकडे होतील तेवढं काय होतं? नवीन झाड तयार होत असतं, म्हणजे नवीन शेवाळ तयार होत असतं. त्यानंतर इथे सवा काय म्हटलंय, आता स्पायरोगायरा जो आहे पूर्णपणे जेव्हा स्पायरोगायराचे तुकडे होतील म्हणजे फ्रॅगमेंट होतील, ते फ्रॅगमेंट झाल्यानंतर आपल्याला नवीन नवीन स्पायरोगायरा बघायला भेटत असतात. आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे नवीन झाड तयार करतो, म्हणजे आपण नवीन स्पायरोगायरा तयार करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचं काय म्हटलंय? मॉडर्न टेक्निक्स लाईक surrogate मदर, स्पर्म बँक आणि IVF टेक्निक्स विल हेल्प द ह्युमन बीइंग्स जस्टिफाय द स्टेटमेंट. आता आपल्याला surrogate मदर म्हणजे काय माहिती, स्पर्म बँक म्हणजे काय माहिती आणि इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आपल्याला माहिती. खरोखर या टेक्निकने माणसाला उपयोग झालाय का? तर खरोखर झालेला आहे. कारण का जे जोडपे असतील, जे विवाहित आई वडील असतील तुम्हाला म्हटले, त्या आई वडिलांना जर मुलगा होत नसेल तर 100% सुरोगेट मदर आहे, स्पर्म बँक आहे आणि इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. या टेक्निक त्यांना मुलं होण्याचे चान्स वगैरे असू शकतात. त्यामध्ये पहिला आपला आन्सर बघा. काय म्हटलंय? मॉडर्न टेक्निक जे आपल्याला कोणते? IVF, स्पर्म बँक आणि कोणतं आपल्याला सुरोगेसी दोन म्हटले, की ज्यांना चाइल्डलेस कपल जे आहेत, ज्यांना मुलं नाही अशांसाठी उपयोगाचे असतात. आता पुढे काय म्हटले? IVF टेक्निकमध्ये आपण काय करतोय? टेस्ट ट्यूब बेबी मध्ये म्हणजे वडिलांचे पूर्णपणे स्पर्म आहे किंवा आईचे पूर्णपणे एग जे आहे ते आपण कलेक्ट करू पूर्णपणे त्यांच्या युटरस मध्ये आपण त्यांना ओढू शकतो. आता बघा. Surrogacy in both women who face issue with the uterus in the techniques whose sites are collected from the mother and sperm are collected from the father. तेच मी तुम्हाला सांगितलं, जर एखाद्या आईच्या गर्भपेशीमध्ये काही प्रॉब्लेम असेल एखाद्या महिलेच्या, तर पूर्णपणे आपण असं करू शकतो की महिलेचे एग जे आहेत शरीरात राहतात ते एग्ज आहे आणि पुन्हा वडिलांचे स्पर्म जे आहेत हे दोन्ही पण आपण घेऊन कोणता टेस्ट ट्यूब जे आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये एम्ब्रिओ वाढवून तो एम्ब्रिओ कोणत्या दुसऱ्या एखाद्या आईच्या पोटामध्ये वाढवू शकतो. त्याला आपण सुरोगेट मदर असं म्हणतो. म्हणजे वडिलांना काही प्रॉब्लेम नाही पण आईच्या युटरस मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस आपण काय होतो? सुरोगेट मदरचा ऑप्शन आपण निवडतो.
त्यानंतर आपण बघितलं की एम्ब्रिओ इम्प्लांट झालाय. आता नॉर्मल युटेरस असेल तर ठीक आहे पूर्णपणे, तर नाही तर आपण सरोगेट मदरचा वापर करतोय. आता नॉर्मल युटेरस म्हणजे काय, जर आईला गर्भ राहत नसेल, गर्भपेशीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, पण एग्स तयार होत आहे, अशा वेळेस आपल्याला सरोगेट मदरचा पर्याय वापरावा लागतो. त्यानंतर इथे बघा स्पर्म बँक हे कोणासाठी असतं, समजा आईमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कोणता आईचं युटरस पूर्णपणे हेल्दी आहे, तिची एक पण राहत नाही, पण वडिलांमध्ये स्पर्म काउंट जो आहे तो कमी, अशा वेळेस काय करतो आपण स्पर्म बँक म्हणजे दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीचे स्पर्म वगैरे घेऊन पूर्णपणे ते टेस्ट ट्यूब मध्ये वाढवून परत कोणत्या आईच्या युटरस मध्ये आपण टाकलं जाते, याला काय म्हणतो आपण स्पर्म बँक असं म्हणतो. जसं आपल्याकडे ब्लड बँक असते तशी स्पर्म बँक सुद्धा असते. ठीक आहे, आपण ते मेडिकली फिट जो माणूस आहे कोणते अशाच माणसाने पूर्णपणे स्पर्म कलेक्ट करून ठेवतो आणि ते स्पर्म जे आहेत ना कोणत्या चाइल्डलेस कपल जे आहेत त्यांना दिले जातात. त्यानंतर त्यामुळे कोणता मॉडर्न टेक्निक जे आहे या कोणत्या IVF आहे, सुरोगेसी आहे, स्पर्म बँक आहे, या कोणत्या माणसाला मदत केलेली आहे. आता लास्ट म्हटले कोणता क्वेश्चन नंबर 11, एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता प्लांट मधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला एक्सप्लेन करायचंय. आता पहिलं बघा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा काही स्टेप आहे तुम्हाला म्हटलं, मग कोणकोणत्या. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट जे करताना त्याच्यामध्ये फ्लावरचा मेन रोल आहे. आता इथे बघा फ्लावर आहे आपल्याकडे. आता फ्लावर मध्ये तुम्हाला ही माहिती आहे कॅलिक्स आणि करोला हे काय करतात, आणि पूर्णपणे स्टिग्मा स्टाईल ओरी अँथर फिलामेंट काय करतात आपण समजून घेऊ. आता फुलाचा जो बाहेरचा भाग आहे कोणता कॅलिक्स आणि करोला, हे फुलाच्या आतमधल्या भागाला कोणत्या स्टिग्मा स्टाईल ओरीला प्रोटेक्शन करतात, आणि अँथर फिलामेंट सुद्धा काय करतात प्रोटेक्शन करतात. आता हा आहे जो गायनोशियम जो आहे आणि हा अँड्रोशियम जो आहे. आता हा मेन पार्ट असतो फुलामध्ये कोणता गायनोशियम आणि अँड्रोशियम. आता यामध्ये तुम्हाला म्हटलंय कोणता अँथर फिलामेंट आणि स्टिग्मा स्टाईल ओरी, यांचं जर आपण सिंपल एक्सप्लेनेशन बघितलं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता यामध्ये नेमकं होतं काय बघा, मी तुम्हाला एक अँथर चित्र करून दाखवतो. समजा फॉर एक्झाम्पल आपण हा जो अँथर आहे हा अँथर आपण साईडला घेतला, कोणता घेतला अँथर. तो अँथर दिसतो कसा, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, असा अँथर वगैरे असतो. ठीक आहे, त्या अँथरच्या आतमध्ये तुम्हाला पोलन ग्रेन बघायला भेटतात. काय बोलतात पोलन ग्रेन, ते असतं कुठे याच्या आतमध्ये. ठीक आहे, असे समजा आपण म्हटलं पोलन ग्रेन आहे. आता हे पोलन ग्रेन केव्हा तयार होतात, पूर्णपणे त्यांची मायटोटिक डिव्हिजन झाल्यामुळे. ठीक आहे, असे पोलन ग्रेन होतात. आणि ते पोलन ग्रेन कोणत्याही अँथर मधले कुठे येतात पूर्णपणे स्टिग्मा वरती येतात, आणि स्टिग्मा वरती आल्यानंतर पूर्णपणे यांची पोलन ट्यूब तयार होते, आणि पोलन ट्यूब तयार झाली पूर्णपणे ह्या एगला हे पोलन ग्रेन फर्टिलाइज करतात. आता पहिल्यांदा महत्वाचं स्टेज कोणतं आहे, याला म्हणतो आपण अँथर. काय म्हणतो अँथर, याला काय म्हणतो आपण फिलामेंट असं म्हणतो, आणि या संपूर्ण याला काय म्हणतो आपण स्टामेन असं म्हणतो. आता हा जो स्टामेन आहे तो काय आहे मेल गॅमेटोफाइट. काय आहे मेल गॅमेटोफाइट आहे, म्हणजे याच्यामध्ये मेल गॅमेट तयार होत असतात. आता अँथर बघा इथं अँथर आणि हा फिलामेंट जो आहे कोणता मेल गॅमेट आहे, याच्यामध्ये काय तयार आले मुलांनो पोलन ग्रेन. आणि ते पोलन ग्रेन जर तुम्ही बघितले कुठे आले स्टिग्मावरती येतात, आणि स्टिग्मा स्टायलेनिवर हा कोणता आहे फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट आहे. आणि हा फिमेल गॅमेटोफाइटचा कुठला पार्ट जो आहे पूर्णपणे तुम्हाला इथे बघायला भेटतो, कोणता स्टिग्मा स्टाईल आणि ओरी. अँथर येतात कुठे या साईडला, अँथर आले पोलन ट्यूब फॉर्म होते, आणि या एकला फर्टिलाइज केलं जातं. आणि जेव्हा हा एक पूर्णपणे फर्टिलाइज होईल याच्यामध्ये सीड्स वगैरे तयार होत असतात. नेक्स्ट पॉईंट काय म्हटलंय सेकंड नंबरचा, आपण ते एक्सप्लेन करतो बघा. इन फ्लावर मेल ऑर्गन इज द स्टामेन अँड फिमेल ऑर्गन इज द कार्पेल. जे मी तुम्हाला सांगितलं मग असे स्टामेन काय असतो मेल गॅमेटोफाइट असतो, आणि कार्पेल जो काय असतो फिमेल गॅमेटोफाइट असतो. आता बघा फ्लावर जे पूर्णपणे म्हटलंय, जर फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल फ्लावर जर एकाच झाडामध्ये असेल, म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट जर त्याला म्हटलं कोणता एकाच फ्लावर मध्ये असेल त्याला आपण बायसेक्शुअल, आणि मेल किंवा फिमेल एकच पार्ट जर त्या फुलामध्ये असतात त्याला आपण युनिसेक्शुअल. आता बघा मेल काय करतो, मग मेल गॅमेट तयार करतो, ज्याचं तुम्हाला मी सांगितलं पोलन ग्रेन म्हणतो. त्यानंतर फिमेल काय करतो पूर्णपणे फिमेल गॅमेट तयार करते, याला आपण ओल्स किंवा एग असं म्हणतो. आता याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. ठीक आहे, त्यानंतर एग आणि पोलन ग्रेन फ्यूज होतात, आणि फ्यूज झाले पूर्णपणे आपल्याला काय बघायला भेटते सीड, आणि एंटायर ओल जे आहे ते ओल आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, अशा प्रकारे काय करतो आपण पूर्णपणे न्यू प्लॅन्ट जे आहे, आता जेव्हा ही सीड बनेल पूर्णपणे नवीन प्लॅन्ट तयार व्हायला सुरुवात होते. तर इथे बघा तुम्हाला अजून एक डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. मला सांगा इथे तुम्हाला पोलन ग्रेन आहे, काय आहे पोलन ग्रेन आहे या साईडला. पोलन ग्रेन कुठून आले, आता तुम्ही म्हटलं हे अँथर आहे, काय आहे अँथर. अँथरच्या आतमध्ये काय झालं मुलांनो पोलन ग्रेन तयार झाले आहे. आता हे आहे पूर्णपणे
पोलन ग्रेन जे आहेत, जे कोणते मेल गॅमेट आहे. आणि मेल गॅमेट आले कुठे मग? पूर्णपणे फिमेल गॅमेटोफाइट पाशी आले. यांची काय झाली? पूर्णपणे पोलन ट्यूब तयार झाली. आणि पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर पूर्णपणे ही पोलन ट्यूब कोणता? या मेल गॅमेटला फिमेल गॅमेट पर्यंत घेऊन आली. आणि फिमेल गॅमेट पर्यंत घेऊन आल्यानंतर पूर्णपणे याचं झायगोट फॉर्म झाला आणि फर्टिलायझेशन झालं. आणि फर्टिलायझेशन झालं पूर्णपणे ही ओव्हरी काय होते? मॅच्युअर होते. आणि आपल्या नंतर याच्यामध्ये काय व्हायला लागतात? सीड बघायला भेटतात. म्हणजे आपण त्याला असं म्हणतो बिया आपल्याला बघायला भेटतात. आणि जेव्हा आपण बिया लावतोय, बिया काय करतात? पूर्णपणे नवीन झाड होतं, नवीन प्लॅन्ट तुम्हाला ऍज इट इज बघायला भेटतं. हेच तुम्हाला म्हटलंय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.